अगं चिंगी ऐक ना. काय लोक गावात काय म्हणते माहिती का, गावात म्हणा इथं सूतगिरणीला ते दुकानवाले वगैरे काय सांगतं माहिती का, काय सांगते ते म्हणतात ते भाऊसाहेब पण ते इथं राहत नाही, इथं नाही येते, गावाला गेले. तर लोकांचं काय माहितीये का, पोटदुखीपणा जळपणा चालू झालं. फक्त लोकांचं आहे ना, वरून दिसणं बोलणं एक आहे, पण आतून जे जळत राहतात ना ते लोक कसे सांगत असतात. तर मंडळी मी तुम्हाला सांगते का, आपले इंस्टा, यूट्यूब, फेसबुक तिन्ही फॅमिलींना मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही घरी आल्यानंतर आपलं घरी 24 तास असतो, 7 वार आपल्या घरी असतात. तर आपण एक कुठंही जात नसतो. जरी काही कामानिमित्ताने गेले तर ते एकटे बाहेर जात असतात. तर मी कंटिन्यू इथंच असते. जरी नसतं समजा बायचानं 2 जण जरी बाहेर गेलो तरी घरी आल्यानंतर औषध भेटतच आहे. तर काही जण सांगतात ते बरोबर ॲड्रेस, काही जण घेऊन पण येतात इथं. पण जे जास्त पोटदुखीपणा असतात ना ते सांगतात का भाऊसाहेब तर मंडळी आपले पाट्या पण फाडलेले आहे, त्यामुळं काय करा, तुम्ही न विचारता डायरेक्ट लोकेशनला नाव सर्च करा, भाऊसाहेब रणशोध. डायरेक्ट तुम्ही घरापर्यंत यायचं. औषध 24 तास अवेलेबल असते. आणि श्रीरामपूरमध्ये एकच शाखा आहे आपली, दुसरी कुठं शाखा नाही. श्रीरामपूरमध्ये फक्त 2-3 शाखा आहे. ते कुठे आहे? जालना, टेंभुर्णी आणि बिगवण. हे 3 शाखा आहे आणि चौथी शाखा आपली. हा, पुढं शाखा अवेलेबल नाही. गाड्यामध्ये अवेलेबल नाही. तर काय झालं माहिती का, डुप्लिकेट औषध येणार लय झाले आता. आणि आपण सगळ्यात पहिलं औषध आणणारा सोशल मीडियावर आपण मुळव्याधाचं. त्यानंतर लोकांनी पोट जळकापणा केला का आमच्याकडे भेटतं त्यांच्या. अरे पण समोर एकाचं पाहून सगळेच वैद्य झाले. वैद्य झाले नाही, ते होते थोडे दिवस हाय बरोबर लाईन लागणार सगळे होते. काय आपल्या नावाखाली, चिंगीच्या नावाखाली भरपूर जण फक्त कमवून घ्यायला लागले आता.